नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल RK फूड स्टुडिओ। तर आज मी तुम्हाला लहान मुलांच्या छोट्या भुकेसाठी किंवा त्यांच्या डब्यासाठी एक मस्त अशी स्नॅक्स रेसिपी दाखवत आहे, जी तुम्ही इझिली घरच्या घरी अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये बनवून देऊ शकता मुलांना। खूप अशी क्रिस्पी क्रंची होणारी रेसिपी आहे। इन्स्टंट गार्लिक ब्रेड मी तुम्हाला दाखवत आहे, मुलांना नक्की आवडेल। मी इथे 2 मोठे चमचे अमूल बटर घेतलेला आहे, जो सॉल्टी असतो, त्यामुळे तुम्हाला वेगळं इथे सॉल्ट वापरायची गरज लागत नाही। थोडासा रूम टेम्परेचरवरती आला आपला जो अमूल बटर आहे, त्यानंतर तो यूज करायचा आहे। त्याच्यामध्ये 2 मोठा लसूण मी इथे घेतलेला आहे। जर तुमचे लसणीच्या पाकळ्या छोट्या असतील तर थोडेसे लसूण पाकळ्या तुम्ही जास्त घ्या, जेणेकरून तो लसणीचा फ्लेवर त्याच्यामध्ये छान येईल। तर आता हे मिश्रण आपल्याला रेडी करून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये मी थोडंसं नावापुरती रेड चिली फ्लेक्स घालत आहे। लहान मुलांसाठी आपण बनवत आहोत, तर थोडंसं तिखटाचं प्रमाण कमी घाला। ओरिगॅनो घातलेला आहे थोडंसं टेस्टिंगसाठी, छान चव येण्यासाठी। तर हे असं मिश्रण आपण रेडी केलेलं आहे। तर आता हे छानपैकी मिक्स करून घेऊया। इथे मी 2 स्लाइसेस घेतलेले आहेत ब्रेडच्या। मी इथे ब्राउन ब्रेड वापरलेला आहे। तुम्ही इथे कुठचाही ब्रेड यूज करू शकता, ब्राउन ब्रेड किंवा मैद्याचा ब्रेड वापरला तरी चालेल। मी शक्यतो मैद्याचा ब्रेड अवॉइड करते, मी ब्राउन ब्रेड किंवा होल व्हीट ब्रेडच यूज करते। तर इथे मी 2 स्लाइसेस घेतलेले आहेत। तर आपण जे मिश्रण रेडी केलं होतं ते आपल्याला ह्याच्यावरती स्प्रेड करून घ्यायचं आहे व्यवस्थित। तर इथे अशा प्रकारे दोन्ही ब्रेडच्या स्लाइसला आपण मिश्रण जे आहे ते लावून घेत आहोत। मिश्रण लावून झाल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला इथे चीज स्प्रेड करायचं आहे। मी इथे क्यूबवालं चीज जे असतं तेच यूज केलं आहे। तुम्ही मोझरेला चीज देखील वापरू शकता, तुमच्या चॉईसनुसार तुम्ही इथे कुठलेही चीज वापरा। तर मी इथे अमूलचं चीज वापरत आहे। चीज क्यूब्स जे मिळतात अमूलचे ते इथे यूज केलेले आहे। तर अशा प्रकारे आपल्याला दोन्ही स्लाइसेसवरती चीज स्प्रेड करून घ्यायचं आहे। एका साईडला मी इथे तवा तापत ठेवलेला आहे, थोडासा बटर स्प्रेड करून घेतलेला आहे। बटर स्प्रेड करून झाल्यानंतर आपल्याला जे दोन्ही स्लाइस आपण बनवून घेतलेत ब्रेडच्या, त्या अशा छानपैकी तव्यावरती ठेवून द्यायच्या आहेत। गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवा आणि झाकून आपल्याला 3 ते 4 मिनिटं चीज मेल्ट होईपर्यंत ठेवून द्यायचं आहे। चीज मेल्ट झाल्यानंतर आपल्याला चेक करायचं आहे चीज आपलं मेल्ट झालं की नाही ते, आणि खाली ना एक छान असा क्रिस्पीपणा येतो आपल्या ब्रेडला। याचा अर्थ आपला जो ब्रेड आहे तो छान असा क्रंची क्रिस्पी झालेला आहे। तुम्ही इथे पाहू शकता व्हिडिओमध्ये की किती छान असा क्रिस्पी झालेला आहे ब्रेड। तर आपला जो गार्लिक ब्रेड आहे, इन्स्टंट गार्लिक ब्रेड, तो आपला रेडी झालेला आहे। होप सो तुम्हाला माझी रेसिपी आजची आवडली असेल। रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे व्हिडिओ जेव्हा अपलोड करते मी तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील। तर तुम्ही अशा कुठच्याही शेपमध्ये मुलांना कट करून टिफिनला किंवा नाश्त्यासाठी देऊ शकता। तुम्ही हे टोमॅटो केचप किंवा मेयोनीज किंवा कशाबरोबरही हे सर्व करू शकता। मला खात्री आहे की मुलांना हा डब्बा नक्कीच आवडेल आणि त्यांचा डब्बा घरी रिकामा नक्की येईल। तर कधीतरी इन्स्टंट असं नाश्ता द्यायला मुलांना काहीच हरकत नाही। थँक्यू।